सुनील केदारजी बोलायला बिलकुल तयार नव्हते. त्यांना वेगवेगळ्या रीतीने मेसेज पाठवला, फोन केले, सांगितलं, पण ते काही भेटायला तयार नाही. मी एकटा माणूस होतो जिकडे सांगितलं की ते आदरणीय राहुलजी आहेत, ज्यांनी भारत जोडो यात्रा काढली, आयडिओलॉजीसाठी लढले, वेगवेगळ्या नेत्यासोबत नसताना स्वतः एक नेत्याने ते काम केलं आणि त्याच्या भरोशावर जी काही इकडे लाट विदर्भात आली ती राहुलजींच्यामुळे आली आणि त्याच्यामध्ये आमचाही लहानसा सहभाग आहे. त्यांनी आपल्या घरात ज्या राहुलजींना आवडत नाही, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं का मागे 2019च्या तिकीट वाटपांमध्ये की मोठे मोठे नेते आपल्या पोरांसाठीच फक्त मागतायत, तशी गोष्ट इकडे झाली. आणि जे काही राहुलजींनी म्हटलं त्याच्या विपरीत हा कॅन्डिडेट आहे अनुजाताई केदार. कारण की त्या राजकारणात सक्रिय नाही, पक्षामध्ये सक्रिय नाही, नवऱ्याच्या नावावर ते उभे आहेत. तर काँग्रेसचा खरा पर्याय सावनेरमध्ये आजही मीच आहे, निष्ठावान मी आहे. काँग्रेस पक्षाला योगदान, मतदान आणि दिलेला माणूस मी आहे. आज पोरांना तुम्ही रोजगार देऊ शकत नाही असं सुनील बाबू सांगतात की रेतीचे घमेले घेऊन डिसेंबरमध्ये चालू होतील. ही काही कार्यपद्धती आहे एका नेत्याची? एका नेत्याला काय पाहिजे असतं? एक सत्ताकारण आणि एक समाजकारण, विकास. या दोन्ही गोष्टीवर जो चालेल त्याची गाडी बरोबर चालते. की बरेच लोक पक्षाच्या घातामध्ये राहून जातात, काही नेत्यांच्या याच्यात राहून जातात आणि खरा धर्म व सत्यासोबत राहत नाही. म्हणून ही भाऊ वर्सेस भाऊ लढत वैयक्तिकरित्या उभी नाही झाली, ही पक्षाच्या रीतीने भारतीय जनता पक्षाने नफरत की दुकान इकडेही उघडली आहे. आम्ही फॉर्म भरून त्या दिवशी गाडीतून गेलो होतो, सुनील बाबूंची रॅली होती, त्यात बरेच लोक माझ्याकडे आशेने बघत होते, तेवढा नजरा आपल्याला समजतात. तर तेही वोट मी जवळपास 40-50 हजार घेतले असते. स्वतःशी एकनिष्ठ, घराशी एकनिष्ठ आणि पक्षाशी एकनिष्ठ किंवा पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ. काँग्रेस पक्ष हा एक ऑर्गनायझेशनल पण आहे आणि एक विचारधारा पण आहे. मी आता त्याच्या बॉर्डरवर समजा आलो असं म्हणू शकतो आपण. नमस्कार मंडळी, हॅलो महाराष्ट्राचा महाराष्ट्र दौरा आज येऊन पोचला आहे, तो म्हणजे नागपूरमधल्या सावनेर विधानसभा मतदारसंघामध्ये. खरं तर आपण बघितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये बरंच काही घडलं. वेगवेगळे पक्ष फुटले, वेगवेगळ्या आपल्या ज्या भूमिका असतात तर त्या राजकीय भूमिका देखील बदलल्या आहेत. याच सावनेर विधानसभा मतदारसंघातले अपक्ष कॅन्डिडेट अमोल देशमुख सर आज आपल्यासोबत आहेत. सर, आमच्या खासमखास पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद, आपण इथपर्यंत आलात सावनेर नगरीमध्ये. ओके सर, थँक्यू. पहिला प्रश्न माझा असा राहील की तुम्ही मगापासून शिट्टी घातलेली आहे, ती शिट्टी नेमकी काय आहे? शिट्टी ही एक बदलाचा प्रतीक आहे, विकासाचा आणि परिवर्तनाचा देखील प्रतीक आहे. आणि आज आपण येणाऱ्या काळामध्ये विसल ब्लोअर म्हणूनही कामं करणार आहोत. बरं, पण यातलाच पुढचा मुद्दा असा होता की तुम्ही हाताच्या पंजाकडून आधी होता इच्छुक. मग हाताची पंजा ती शिट्टी हा प्रवास नेमका मधल्या काळामध्ये झाला कसा, घडला कसा? हाताचा पंजा आम्ही आजही निष्ठावान काँग्रेसी म्हणून म्हणल्या जातो आम्ही स्वतःला. लहानाचे मोठे आम्ही काँग्रेस पक्षात झालो, काँग्रेसच्या वातावरणात झालो. तळागाळात जी काँग्रेसची विचारधारा ग्रामीण भागात असेल, विदर्भातील आम जनतेत असेल, ती म्हणजे राहणीमान पण काँग्रेसच्या विचाराचा होता आणि त्याला अनुषंगून आम्ही राहिलेलो आहे. आमच्या घरात आजोबा असतील, त्यांचे वडील असतील, सगळे स्वातंत्र्यसंग्राम सेनानी झाले. देश घडवण्यासाठी आजोबांनी मदत केली. वडिलांनी काँग्रेस पक्ष इंदिराजींसोबत गावागावात विदर्भात महाराष्ट्रात रोवला, युथ काँग्रेस अध्यक्ष संजयजी असताना. आणि हा काँग्रेस पक्ष सर्वांचा आहे. कधी कधी काँग्रेस पक्ष किंवा कोणत्याही संघटनेला वेगवेगळे नेते वेठीस धरतात आणि त्या पद्धतीचा जो काँग्रेस पक्ष होता तो जिल्ह्याचा एक गट बनून राहिला, एक सर्वसमाविष्ट आहे नाही. सुनील बाबूंनी त्यांना सुप्रीम कोर्टाने बाद केलं आणि त्यांनी आपल्या मिसेसला तिकीट दिली, तेही आदल्या दिवशी CECच्या पहिले, जेणेकरून त्यांनी प्रेशर टाकलं. आज दबावाचं राजकारण जे आहे, जे सावनेर क्षेत्राने बघितलं ते जिल्ह्यात केलं, तेच काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत राज्याच्या केलं आणि वरच्या लोकांनाही त्यांनी तसं सांगितलं की मी स्वतः लढू शकतो, जे कदापि खरं नव्हतं. आणि असं खोटं बोलून आपलं काम रेटून हा काही काँग्रेस पक्षाची विचारधारा नाही आहे. बातम्यांमध्ये आम्ही तर हे सगळं जे काय घडलं होतं ते तर आम्ही पाहिलं आहे. तुम्ही सुनील केदार यांना तिकीट देखील म्हटलं होतं की द्या म्हणून तिकीट, त्याची तुम्ही मागणी पण केली होती. सुनील केदार यांच्यासोबत तुमचा डायलॉग झाला होता का, आणि झाला तर कसा झाला होता? सुनील केदारजी बोलायला बिलकुल तयार नव्हते. त्यांना वेगवेगळ्या रीतीने मेसेज पाठवला, फोन केले, सांगितलं, पण ते काही भेटायला तयार नाही. एक काँग्रेसचा नेता, आज गडकरींनी प्रणाली घेतली काँग्रेसच्या जुन्या नेत्यांची की दरवाजे सगळ्यांसाठी खुले, पण स्वतःच्याच दिला मी मोठ्या भाव म्हणून म्हटलं. काँग्रेसचे ते नेते आहे आमच्या जिल्ह्याचे, पण मी भेटीसाठी, बोलण्यासाठी, फोन उचलण्यासाठी देखील त्यांनी हात कतरावले त्यांचे. मग त्यांना तुम्ही लास्ट भेटला होतात की नाही भेटला होता? भेट झालीच नाही. जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होती नागपूरची, जेव्हा सगळ्यात डिस्कशन झालं होतं, AICCचे सेक्रेटरी आले होते, तेव्हा ते आले नाही.
आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी पाठवलं आणि सुनील केदारांचं फक्त नाव रचवलं. मी एकटा माणूस होतो जिकडे सांगितलं की ते आदरणीय राहुलजी आहेत, ज्यांनी भारत जोडो यात्रा काढली, आयडिओलॉजीसाठी लढले, वेगवेगळ्या नेत्यासोबत नसताना स्वतः एक नेत्याने ते काम केलं आणि त्याच्या भरोशावर जी काही इकडे लाट विदर्भात आली ती राहुलजींच्यामुळे आली आणि त्याच्यामध्ये आमचाही लहानसा सहभाग आहे. आम्ही एक काँग्रेस विचारधारेचे आहे. आमचं काम रामटेकमध्ये आम्ही केलं. 2014 आम्हाला तिकीट मिळू दिली नाही, 2019 तिकीट मिळवली नाही, 2024 जेव्हा इकडे दुसरा कोणताच काँग्रेसचा कार्यकर्ता नाही आहे आणि आम्ही तळागाळात आहे आणि आम्ही चांगले दुसऱ्या पक्षाचीही मतं खेचून आणण्याची क्षमता होती. आज गावागावामध्ये जिल्हा सर्कल त्यांची लोक, काँग्रेसचे लोक हे आम्हाला एक उदयास येणारा नेता म्हणून बघत होते की काँग्रेसचा एक नवीन पर्याय, तो त्यांनी होऊ दिला नाही. त्यांनी आपल्या घरात ज्या राहुलजींना आवडत नाही, जेव्हा त्यांनी म्हटलं होतं का मागे 2019 तिकीट वाटपांमध्ये की मोठे मोठे नेते आपल्या पोरांसाठीच फक्त मागतायत, तशी गोष्ट इकडे झाली. कारण की राहुलजींनी म्हटलंय की 7 क्रायटेरियाच्या हिशोबाने तिकीट दिली पाहिजे. जो तळागाळात आहे, जो फक्त पैशाच्या नावानेच येणार नाही, कोणत्याही शिफारशीशी येणार नाही, आणि जे काही राहुलजींनी म्हटलं त्याच्या विपरीत हा कॅन्डिडेट आहे अनुजाताई केदार. कारण की त्या राजकारणात सक्रिय नाही, पक्षामध्ये सक्रिय नाही, नवऱ्याच्या नावावर ते उभे आहेत. तर काँग्रेसचा खरा पर्याय सावनेरमध्ये आजही मीच आहे, निष्ठावान मी आहे. काँग्रेस पक्षाला योगदान, मतदान आणि दिलेला माणूस मी आहे. पण संघटनाचा जी सगळ्यांनी आपल्या वेठीस करून ठेवला आहे त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी कुठेतरी आम्ही हा पाऊल उचलला आहे. मतदारसंघाबाबत तुम्ही आता बोलला होता. खरं तर काँग्रेसचे कॅन्डिडेट तुम्ही म्हणतात मीच आहोत आता सुद्धा, पण तुमच्याकडे पर्याय होते 2 एकूण, रामटेक आणि हा देखील. मग सावनेरच का? सावनेर याच्यासाठी का सावनेरमध्ये नेतृत्व काँग्रेसचं कोणी राहिलंच नाही. कोण आहे कॅन्डिडेट? नाव ऐकलं होतं तुम्ही तिकीट वाटपाच्या मध्ये? एक जरी नाव दिसलं असेल तुमचं दुसरं अमोल देशमुख शिवाय तर मला कोणीही सांगून द्या. जे चर्चेत आलं किंवा ज्यांना प्रदेश काँग्रेसच्या निरीक्षकाकडे इंटरव्ह्यू द्यायसाठी कोणी गेलं किंवा कोणी फॉर्म भरला किंवा काही झालं त्याचं, हे गुंडागर्दीसारखं की एकच नाव जाईल, माझ्या बायकोचं नाव जाईल, ही काँग्रेसची प्रणाली बिलकुल नाही. अमोल देशमुख सध्या स्पर्धेमध्ये आहेत. अमोल देशमुखांचं सावनेरसाठी विजन नक्की काय आहे? बघा, सावनेरसाठी विजन समजा म्हटलं तर आदरणीय रणजित बाबू जेव्हा इकडचे आमदार होते, आजही तुम्ही गावात आले असते, कोणत्याही गावात घेऊन चला मला, नाही त्यांच्या नावाचे गोष्टी निघाल्या तर ते निघतील. सिंचनामध्ये रणजित बाबूंनी महाराष्ट्रात पहिल्यांदा ठिबक सिंचन बघितलं असेल तर रणजित बाबूंनी ती पॉलिसी काढली. जवाहर विहिरी असतील साहेबांच्या हाताने आल्या. आज कोल्हापुरी बंधारे विदर्भात आणले, त्यांनी आणले. खेकरा नाला प्रकल्प असेल, कोच्ची असेल, कोलार डॅम असेल, रणजित बाबूंनी आले. त्याच्यामुळे या क्षेत्राचं जे सिंचनाचं आहे ते करून दाखव. सुनील केदारांनी कोणचं एक सिंचनाचं मोठं प्रकल्प आलं कोणालाही विचारा, मला सांगावं. दुसरं, आज तुम्ही इकडे कुठेही वावरता तर तुम्हाला खनिज संपत्ती बरीच दिसते. खनिज संपत्तीमध्ये असलेले गावं खूप आहेत. CSR फंड WSLचा बराच आहे, पण त्याच्यामधून सगळ्याच गावांमध्ये सगळ्या सुखसुविधा झाल्या का? फिल्टरच्या पाणीचा इश्यू सॉल्व्ह झाला का? गावात रस्ते, पाणी, नळ आले का? वाचनालय आलेत का? व्यायामशाळा आलेत का? कुठेही काही दिसत नाही. जेवढ्या गावांमध्ये फिरलो, आज पोरांना तुम्ही रोजगार देऊ शकत नाही असं सुनील बाबू सांगतात की रेतीचे घमेले घेऊन डिसेंबरमध्ये चालू होतील. ही काही कार्यपद्धती आहे का नेत्याची? आज युवकाला काय पाहिजे? चांगला रोजगार पाहिजे. घमेले उचलतील का ते? विचार. तिसरा प्रश्न आमचा हा आहे की जेव्हा आरोग्य सेवासाठी कुठेही लोक जातात, सावनेरला पोचतात, ग्रामीण रुग्णालय जाऊन तुम्ही त्याचा व्हिडिओ घ्या. त्याचं तुम्ही उपजिल्हा रुग्णालयामध्ये पदांतरित नाही करू शकले, तुम्ही खरंच दमदार नेते आहात तर. कळमेश्वरचं ग्रामीण रुग्णालय तुम्ही नाही करू शकले, जसं काटोलचं झालं आहे तसं. एखाद्या ग्रामीण रुग्णालयासोबत शासनाचं तुम्ही शिक्षण मंत्र्याकडून गव्हर्नमेंटचं नर्सिंग कॉलेज नाही आणू शकले आमच्या मुलींसाठी का शिकले असते. एखादं गव्हर्नमेंटचं फार्मसी कॉलेज नाही आणू शकले. खरंच दमदार नेतृत्व आहे तुमचं. तर तुम्ही हे सगळं सांगताय मला की ग्राउंडवरचे प्रश्न हे आहेत. ग्राउंडची परिस्थिती जर ही असेल तर सुनील केदार आतापर्यंत हरले का नाही? आपण सांगा. आपण रिसर्च केला असावा. तुम्ही मागच्या वेळेस बघितलं असेल, मागच्या वेळेस तर भारतीय जनता पार्टीचा फॉर्मच गायब झाला आणि एक जीवतोडे गुरुजी ज्यांचा चेहरा, नाव लोकांनी बघितला नाही, त्यांनी त्यांच्या नाके नऊ आणलं कॅन्डिडेट नसताना. का? कारण की ते सुनील केदाराच्या विपरीत मतं आहेत. कारण की विकास त्यांनी केला नाही. पण सत्ताकारण जे आहे, एका नेत्याला काय पाहिजे असतं? एक सत्ताकारण
आणि एक समाजकारण विकास, या दोन्ही गोष्टीवर जो चालेल त्याची गाडी बरोबर चालते. यांनी सत्ताकारण चांगलं केलं. सत्ताकारणात काय केलं? प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 2 गटांना लढवायचं, दोघांनाही मदत करायची आणि दोघांना आपल्यासोबत ठेवायचं. कृषी उत्पन्न बाजार समितीचे इलेक्शन लढवायचे, तिकडे चालवायचं आपलं. दुसरा जो आमचा उत्तर भारतीय बेल्ट आहे पलनी चिचोलीमध्ये, तिकडे उत्तर भारतीयांना लाभार्थी वर्ग बनवायचा. लाभार्थी वर्ग समजतो तुम्हाला? आणि त्याच्या भरोशावर जे दलित आदिवासी समाजात आहे, जिकडे ग्रामपंचायती असतात, त्या ग्रामपंचायतीच्या वेळेस त्यांना सांगायचं की भाऊ असं झालं पाहिजे, नाही तर असं होईल. आज तुम्ही विचारलं तर सगळे लोक घाबरून आहेत. आणि त्या भरोशावर 25 वर्षाचं राज्य आहे. आणि कुठेतरी आपल्याकडे एक सक्षम उमेदवार, हा काँग्रेसचा पट्टा आहे. भारतीय जनता पार्टीतून कोणी उभं जरी राहिलं इकडे, तरी लोक काँग्रेस विचारधाराचे असल्या कारणाने इकडे भारतीय जनता पार्टी निवडून येऊ शकत नाही. नंबर 1. नंबर 2, गडकरी साहेबांचं आणि त्यांच्या वडिलांचं नातेसंबंध चांगले होते छत्रपती केदारांचे, तर त्यांचीही कुठेतरी मदत असते असं लोक म्हणल्या जातं. नंबर 3, सुनील बाबू तालुका लेवलचे जे काही भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना बरोबर वेठीस धरून काबीज करून घेतात आणि ते त्यांचंच काम करतात. दबाव तंत्र आहे, पोलीस आहे, मारधाड आहे, गाड्या फोडणं आहे, या सगळ्या गोष्टी होत राहतात. काँग्रेसकडची आपली जी आता होती चर्चा तेव्हा भाजपकडे झाली अशी थोडक्यात मी थोडासा वेगळ्या पद्धतीने आता घेऊन जातोय. पहिल्यांदाच असं घडतंय भाऊ विरुद्ध भाऊ, म्हणजे हायपोथेटिकल होता आधी हे की भाऊ विरुद्ध भाऊ होईल की नाही, पण आता हे सिद्ध आहे की ग्राउंडवरती भाऊ विरुद्ध भाऊ आहेत. तर नेमक्या भावना काय आहेत मला तुमच्या? बघा, 19 जुलैला माझ्या लोकांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, साहेबांचे, आमचे जुने लोकांनी माझा वाढदिवस आज इकडे साजरा केला. तेव्हा मी म्हटलं होतं की 30 वर्ष झाले याच्यात कोणी काही आलं नाही, दुसरा पक्षही नाही आला, काही नाही आला. आणि ज्ञानेश्वराची म्हण माझ्या याच्यात मी मांडली होती प्रत्येक बॅनरवर, पण मागे जेव्हा सुरुवात केली की बरेच लोक पक्षाच्या घातामध्ये राहून जातात, काही नेत्यांच्या याच्यात राहून जातात आणि खरा धर्म व सत्यासोबत राहत नाही. आणि त्या अनुषंगाने एकच पर्याय आहे, समजा खऱ्या रीतीने चांगला माणसाला इकडचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर त्याला आपली लाईन जी आहे ती कुठेतरी अपक्षाची करायला लागावी, तेव्हाच हे कुठेतरी येईल. देवानीश म्हणण्यानी किंवा ते होत गेलं जे म्हटलं त्याच्यावर रूपांतर झालं. दुसरं, मी मागच्या एका इलेक्शन तिकीटच्या पहिले एका चॅनलशी बोलत असताना त्यांनी हा प्रश्न विचारला की आशिष देशमुख आहेत, काटोलला आहेत, पण सावनेरमध्येही त्यांचं मागचं प्रतिनिधित्व होतं आणि चुकून तसं झालं तर आम्ही म्हटलं होतं, राहुलजींनी जसं सांगितलं होतं नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान, तर आज भारतीय जनता पार्टीने जेव्हा मी इकडे डिक्लेअर केलं की मी अपक्ष उभं राहतोय, तर त्यांनी शेवटच्या वेळेस आमच्या भावाला इकडून भारतीय जनता पार्टीची तिकीट दिली. तेही नाईलाजात फसले. माझा हां, कारण की आपल्या संस्कृतीमध्ये कसं आहे, लहान भाऊ जेव्हा परचा पाऊल टाकतो किंवा एक काहीतरी करतो, तो मोठा भाऊ मदत करतो ना, करतो की नाही करत? तर त्या अनुषंगाने त्यांची इच्छा नसेल, पण आता पार्टीनीच नफरत की दुकान उघडली तर त्याच्यात त्यांचा नाईलाज झाला असावा असं मला कुठेतरी वाटतं. म्हणून ही भाऊ वर्सेस भाऊ लढत वैयक्तिकरित्या उभी नाही झाली, ही पक्षाच्या रीतीने भारतीय जनता पक्षाने नफरत की दुकान इकडेही उघडली आहे. मागच्या वेळेस 2014 मध्ये आमच्या काका अनिल बाबू देशमुख, अनिल बाबू आणि रणजित बाबू एकाच घरात वाढले. यांचे जरी 2 वडील असतील तरी त्यांना एकच वडील आणि एकच आई माहिती आहे, अरविंद बाबू आणि माधुरीबाई, कारण की त्यांच्या हातात घर होतं. वसंतराव आजोबा आणि मंदा आजी या घराचे काम बघा, बाकीचे सपोर्ट करायचे. तर त्या अनुषंगाने तेव्हा ती नफरत की दुकान तिकडे उघडली. ते संपलं तर आता नफरत की दुकान भावाच्या विरुद्ध भाव उघडली. आणि नाईलाजाने आपल्याला जेव्हा पक्षासाठी आपण उभा आहोत, बरेच लोकांची आशा होती की मी मागे घ्यावं, तर माझं म्हणणं होतं की खरंच समजा आशिषला तिकीट दिली आहे तर आजचं समीकरण आपल्याला इकडे सांगू इच्छितो की मी जे इकडे मेहनत केली ती म्हणजे ज्या लोकांना जे काँग्रेसमध्ये नाहीत सुनील बाबूंच्यामुळे, पण ज्यांना भाजप चालत नाही, असे बरेच लोक आहेत, प्रहारचे आहेत, वंचितचे आहेत, दुसऱ्या पक्षाचे आहे, अपक्ष लोक आहेत, हा संच मी जमा केला, यांना मी घेतो. काँग्रेस पक्षाचा असल्या कारणाने बरेच लोक, आता आम्ही फॉर्म भरून त्या दिवशी गाडीतून गेलो होतो, सुनील बाबूंची रॅली होती,
त्यात बरेच लोक माझ्याकडे आशेने बघत होते, तेवढा नजरा आपल्याला समजतात. तर तेही वोट मी जवळपास 40-50 हजार घेतले असते, अपक्ष जरी राहिलो असतो आणि आशिष नसताला. आणि आमचे जे साहेबांचे जुने सपोर्टर्स आहे ते नाईलाजाने काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. तोही 35-40 हजाराचा संच हा मी आरामात खेचू शकलो असतो आणि आरामात पुढे निघालो असतो. त्याच्या त्यांनी कहाणी में ट्विस्ट भारतीय जनता पार्टीनी पक्षाने तो टाकला आणि नफरत की दुकान इकडे त्यांनी उभी केली आहे. त्याला मी प्रेमानेच सद्भावानेच पुढे नेईल. आणि कुठेतरी हे एकाच शिक्क्याचे दोन पैलू आहेत. कारण की आमचे भाऊ समजा राजकीयदृष्ट्या आपण बघितलं तर त्यांनी क्षेत्र बदलण्याचा त्यांच्यावर आमच्याकडचे लोक म्हणतात, कारण की 2014 मध्ये ते सोडून गेले आणि 10 वर्ष ते आले नाही, इलेक्शनच्या वेळेस आलेत. आणि दुसरीकडे आपण बघितलं तर पक्षामध्ये ते आले आणि मग गेले. तर वैचारिक स्थैर्य वैचारिक स्थैर्य हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, त्याच्यात आम्ही काही बोलू नाही शकत. आशिष देशमुख यांच्यासोबत तुमचं शेवटचं संवाद काय झाला होता? मधली जी काही आता जी झाली घडामोड, त्या मधल्या काळामध्ये त्यांच्याशी काही संवाद? त्यांच्याशी काही एक संवाद नाही झाला. आमच्या आई वडिलांनी प्रयत्न केले की त्यांनी घ्यावं, बोलावं, पण त्यांनी तसं नाही समजलं. राजकीय कारणात असेल किंवा वैयक्तिक कारणात असेल, तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. तुमचे वडील काँग्रेसमधलं खूप मोठं नाव बघायला गेलं तर सध्या त्यांची काय आहे भूमिका, काय स्टँड काय आहे? आता एका वडिलाची भूमिका काय असू शकते तेव्हा, किंवा आईची भूमिका काय असू शकते तेव्हा दोन भाऊ लढतात तेव्हा? ते माहिती आहे, रणजित बाबू कोणाला हल्ले नाही, सोनियाजी असो कोणी असो, ते आपल्या मतावर ठाम होते. विदर्भाचा त्यांनी जेव्हा नाव घेतलं तर ठाम होते, विकासाबद्दल काही गोष्टी आल्या तर ठाम होते. तर शब्द जेव्हा त्यांनी मला एक शिकवलं की आपण शब्द दिला तर पाळला पाहिजे. जेव्हा मागच्या 4-6 महिने प्रत्येक गावात ग्रामपंचायतीत लोकांना भेटायला गेलो तर प्रत्येक जण मला हाच प्रश्न विचारायचा की तुम्ही आशिष बाबू सारखे धरसोडपणा तर नाही करणार. अर्धा तास पहिले ती चर्चा व्हायची, कुठेतरी शब्द द्यायला लागायचा की हो, आणि द्यायचो मी की मी आहे तर इकडे थांबीन. तर त्याचाही एक रिझल्ट आहे की माझा फॉर्म आणि इकडे इलेक्शन लढवणं त्याच्यातलाही एक भाग आहे. कारण की राजकीयदृष्ट्या समजा माणसाला पुढे जायचं आहे तर आज तुम्ही शब्दाला चुकले तुमच्या लोकांना, भलेही ते लहान कार्यकर्ते असो, मीडियम असो किंवा चांगले बलाढ्य कार्यकर्ते असो, माणसाची नाळ जेव्हा जुळते तेव्हाच तुमचं समाजकारणाची एक खळी साखळी बनते आणि त्याच्यातूनच कुठेतरी एक नेतृत्व उभं होतं. ते आम्हाला स्पष्टपणे कळतं, समजतं. आणि त्याच अनुषंगाने की याचं काय होईल त्याचं काय होईल त्याच्यापेक्षा आपल्याला काय आपलं करायचं आहे, आपल्याला काय विजन आहे. सुनील बाबूंचं जे काही जाळं आहे ते यांना कोणाला वाटत असेल का एका इलेक्शनमध्ये ते पडले आणि संपेल, ते आता कन्व्हिक्टेड आहात. तरी ते राजकारणात सक्रिय आहे. काँग्रेस पक्षाने तरीही त्यांनाच तिकीट त्यांच्या बायकोला दिली. तर सत्तेला कुठेतरी पक्षाचे नेते आज जरा हे करतायत, त्याला सातत्यपूर्ण करून घेणं, काँग्रेस पक्षाला कुठेतरी समजदारीने पुढे आणणं, ते काँग्रेसमधलीच फाईट आहे. जे राहुलजी म्हणतात का आपल्याला आपल्यासोबतच क्लिअर करून आपल्या पक्षाला ठीक करायचं आहे. तर काँग्रेस पक्ष आमच्या सर्वांचा आहे, आपल्या सर्वांचा आहे. काँग्रेस पक्ष आपल्या सर्वांचा आहे असं तुम्ही म्हणताय. शेवटचे 2 आहेत माझे प्रश्न. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, रणजितदा जे आपले होते साहेब, त्यांनी काँग्रेसमध्ये त्यांची सगळीच गेली हयात आपली प्रॉपर. काँग्रेस त्यांनी वाढवला, मोठा केला. काँग्रेस विचारधारा तुम्ही मानता, पण सध्या त्यांची पुढची पिढी काँग्रेसमध्ये नाही आहे, असं का? मी काँग्रेसमध्येच आहे जसं मी आपल्याला सांगितलं. आणि काँग्रेसमध्ये आज अपक्ष आहे. काँग्रेसमध्ये नाही आहे तेव्हा म्हणाल जेव्हा मी दुसरा पक्ष घेतला असता. मी 14 मध्ये घेऊ शकलो असतो, 19 मध्ये घेऊ शकलो असतो, आणि 24 मध्ये सगळं नागपूरलाच जाळं फिरतं आणि तशा गोष्टी पण होत्या आणि त्यांनी सोपंही झालं असतं. पण आज मागील 15 वर्षापासून आम्ही सातत्याने काँग्रेस पक्षाला हे करतोय आणि त्याच्यात तपस्या आहे. बिना तपस्येचं काही होत नाही. आज जे काही समाजामध्ये आज लोकांची नजर आमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे, ती एकनिष्ठ असल्या कारणाने आहे. स्वतःशी एकनिष्ठ, घराशी एकनिष्ठ आणि पक्षाशी एकनिष्ठ किंवा पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ. काँग्रेस पक्ष हा एक ऑर्गनायझेशनल पण आहे आणि एक विचारधारा पण आहे. मी आता त्याच्या बॉर्डरवर समजा आलो असं म्हणू शकतो आपण. मला 2 पर्याय मी देईल, त्याच्यापैकी एक मला फास्टमध्ये सांगायचं आहे. चित्रपट की गाणे? गाणे. ओके. चहा की कॉफी?
कॉफी. काँग्रेस की भाजप? काँग्रेस कधीही. बरं. अनुजा केदार की आशिष देशमुख? अमोल देशमुख. बरं. महाविकास आघाडी की महायुती? अमोल देशमुख. ओके. तर सर धन्यवाद. बऱ्याच सावनेर विधानसभा मतदारसंघाबाबत आपण बोलू. इथली राजकीय परिस्थिती कशी आहे, सामाजिक सोशल कल्चरल डायनॅमिक्स कशा आहेत, 20 तारखेला काय होईल तो पुढचा मुद्दा. पण तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुम्ही वेळात वेळ काढून हॅलो महाराष्ट्राला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपलंही धन्यवाद. इथपर्यंत आलात. खूप खूप धन्यवाद. आपण सावनेरमध्ये आलात. आदासाल्याचा दर्शन घ्या गणपतीचं. नक्कीच. धन्यवाद.